एक महत्त्वाची बातमी, मी चुकीचा शब्द वापरला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असं अजितदादांनी म्हटलेलं आहे। शिवराळ भाषेनंतर अजित पवारांकडून आता दिलगिरी व्यक्त करण्यात आली। अकोल्यातल्या प्रचार सभेत अजित पवारांकडून ही दिलगिरी व्यक्त करण्यात आली। बारामतीपेक्षा इतर नेत्यांची शहर भकास आणि असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं। मी कुठेतरी आपण काहीतरी थातुरमातुर सांगायचं ही माझी भावना नाहीये। मी शब्दाचा पक्का आहे। मी माझ्या भागामध्ये करून दाखवलं, त्यावेळेस अंबाजोगाईला येऊन सांगतोय की आपण पण तसं करा। बरेच पुढारी येतात, सांगतात असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, आणि त्यांची शहरं एकदम घाण भिकार असतात, बकालपणा असतो तिथं। वेगवेगळ्या शहरात जर बकालपणा असेल, मी त्या दिवशी चुकीचा शब्द वापरला भिकार म्हणून, तो शब्द मी वापरायला नको होता, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। परंतु बकालपणा, शहरामध्ये बकालपणा नसला पाहिजे। शहर कुठलंही असू द्या। आणि आता एक आनंदाची बातमी, 2030च्या राष्ट्रकुल स्पर्धा भारतात होणार आहेत। 2030च्या राष्ट्रकुल स्पर्धेचं यजमानपद भारताला मिळालं। भारताच्या अहमदाबादमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे। 2010 नंतर पहिल्यांदाच भारतात कॉमनवेल्थ स्पर्धा पार पडणार आहेत। भिवंडी शहरातील बंजारपट्टी नाका येथे एका उड्डाणपुलावर ट्रकची दुचाकीला जोरदार धडक बसली। या अपघातात 6 वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू झालाय, तर वडील गंभीर जखमी। चाविंद्रा रोड उड्डाणपुलावरून नाशिकच्या दिशेने जात असताना हा अपघात झालेला आहे। ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। जेजे हॉस्पिटल जवळील चंदनवाडीत कन्स्ट्रक्शन मिक्सर कोसळलेला आहे। एक जण अडकल्याची माहिती जी आहे ती समोर आली। अग्निशमन दल सध्या घटनास्थळी दाखल झालेला आहे। जेजे हॉस्पिटल जवळील परिसरात हा मिक्सर कोसळला, यात एक जण अडकल्याची माहिती आहे, तर अग्निशमन दल सध्या घटनास्थळी दाखल झालेला आहे। लाईव्ह दृश्य आपण पाहतोय, चंदनवाडी परिसरातून कन्स्ट्रक्शन मिक्सर जो आहे तो कोसळलेला आहे। यात एक जण अडकल्याची माहिती, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेला आहे। पवार कुटुंबात लगीनघाई असतानाही योगेंद्र पवार आणि अजित पवार निवडणुकांच्या प्रचार सभांमध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या राज्यात नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे। अजित पवारांचे चिरंजीव जय पवारांचं 5 डिसेंबरला लग्न होणार आहे, तरी अजितदादा प्रचारात सक्रिय। तर योगेंद्र पवारांचं 30 नोव्हेंबरला लग्न असून योगेंद्र पवार बारामतीत प्रचार करत असल्याचं पाहायला मिळालंय।